जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या वर्षभरापासून सोन्यामध्ये तेजी असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठे चढ-उतार या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। जर जळगावचा विचार केला तर जळगावचं सोनं जे आहे ते सोन्याने जवळपास 98,000चा आकडा या ठिकाणी गाठलेला आहे आणि आतापर्यंतचा हा जळगावच्या इतिहासातला सर्वात विक्रमी दर आहे। जर आपण वर्षभराचा आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीचा 3 महिन्यांचा विचार केला तर सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये कशी वाढ झाली, नेमके सोन्या आणि चांदीच्या दरावर नेमकी एवढं वाढ होण्यामागची कारणं काय, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगणार दादा, गेल्या वर्षाचा जर विचार केला तर 65 ते 68 हजारांवर सोनं होतं, मात्र एका वर्षामध्ये सोन्यामध्ये जवळपास कशा पद्धतीने वाढ झाली, त्याची कारणं काय आहेत आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला जे 3 महिन्यांमध्ये जी वाढ झाली आहे तिच्यामध्ये कशी तफावत पाहायला मिळते आणि त्याची कारणं काय? आता सोन्याचे भाव जे आहे ते एका वर्षापूर्वी 68,000 सोन्याचे भाव होते आणि आज ते 95,000 रुपये आणि टॅक्स पकडून 98,000च्या आसपास सोन्याचे भाव आहे। तर कुठेतरी हे 27,000चे जे रिटर्न सोन्याने दिले हे खूप हायेस्ट रिटर्न दिलेले। याच्या मागचं कारण भरपूर आहे। रशिया युक्रेनचं युद्ध तेव्हा सुरू झालं होतं, मग सेंट्रल बँक बाईंग झाली, इंटरेस्ट रेट झाला आणि गेल्या 3 महिन्यापासून जे सोन्याची वाढ झालेली आहे ती जवळजवळ 15,000ची सोन्याची वाढ झालेली आहे। टॅरिफ रेट वॉर जो डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून टॅरिफ रेट वॉर सुरू झाला, सगळ्या कंट्रीजमध्ये एक अनसर्टनिटी एक निर्माण झाली। त्याच्यामुळे सोन्यावरती त्याचा इफेक्ट पडला। सोन्यामध्ये बाईंग खूप वाढली, चायनाने भरपूर सोन्यामध्ये बाईंग केली। तर या सगळ्या कारणांमुळे सोन्याचे भाव 3च महिन्यात 15,000ने वाढलेले, आज 98,000च्या आसपास भाव आहे। दादा, सोन्याचा जर विचार केला तर सोन्याने मध्यंतरी सोन्याचे भाव खूप घसरले होते, त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं होतं की सोन्याचे भाव 55,000 रुपयापर्यंत येतील अशी ऑफ पण मार्केटमध्ये पसरली होती। मात्र सोन्याचे सातत्याने भाव वाढताच आहेत, तर पुढील काळात हा आकडा 1 लाखापर्यंत जाऊ शकतो का? आता मध्ये टॅरिफ रेट येणार होते एप्रिलमध्ये, म्हणून सोन्याचे भाव वाढलेले होते, 92,000पर्यंत सोन्याचे भाव गेले होते। पण टॅरिफ रेट सोन्या चांदीवरती लागला नाही, त्याच्यामुळे सोन्यामध्ये एक करेक्शन आलं, प्रॉफिट बुकिंग आलं, 88,000पर्यंत सोनं आलं। पण एका दिवसात सोनं 88,000मध्ये आलं म्हणून एक अफवा पसरली की सोनं 55,000 रुपये होणार आहे, पण ती फक्त अफवा होती। आणि नंतर मग US आणि चायनामध्ये जो टॅरिफ वॉर जो वाढला, एस्केलेट झाला, त्याच्यामुळे सोन्याचे भाव 5च दिवसात परत 4,000 रुपयाने वाढलेले आहे। तर आता पुढचा आपण विचार केला तर US आणि चायनाचं जे युद्ध ट्रेड वॉर आहे, तो ट्रेड वॉर जर सुरू राहिला, आपसात काही नेगोशिएशन जर काही झाला नाही, तर हे सोन्याचे भाव 1 लाखापर्यंत लवकरच जायची शक्यता आहे। दादा, पण आता सोन्याचे चढते दर आहेत, आता म्हणजे आतापर्यंतचे हायेस्ट रेट आहेत जळगावचे। अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांची स्थिती कशी, नेमकी काही लोकांनी आधीचं सोनं घेतलं आहे ते मोड करण्यासाठी गर्दी करतायत की काही लोकांना अजून भाव वाढतील म्हणून खरेदी करण्यासाठी गर्दी करतायत, नेमकी कशी स्थिती आहे ग्राहकांची आता मार्केटमधली? आता ग्राहकांचा आपण विचार केला तर साहजिक आहे, ग्राहकांनी पहिलेच सोनं घेऊन ठेवलेलं आहे। 60च्या भावात, 70च्या भावात, 50च्या भावात ते सोनं विकून मोकळं होत आहे की आपला जेवढा प्रॉफिट झाला आहे तेवढा प्रॉफिट आपण घेऊन सोनं विकून मोकळे होत आहे। आणि एकीकडे अशी बाजू आहे की अरे बापरे, 1 लाखामध्ये सोनं घ्यायपेक्षा आपल्या घरी लग्न जरी दिवाळीनंतर आहे तरी 1 लाखामध्ये घेण्यापेक्षा आजच आपण सोनं घेऊन घेऊ, कोणी आज ॲडव्हान्समध्ये आज सोनं घेऊन घेत आहे। तर अशा पद्धतीने वर्षभराचा जर विचार केला तर सोन्यामध्ये तब्बल 27,000 रुपयांनी या ठिकाणी वाढ झाली आहे। तर दुसरीकडे चांदीनेही या ठिकाणी मोठी चांदीसुद्धा या ठिकाणी चकाकल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये जर विचार केला, ग्राहकांच्या स्थितीचा जर विचार केला या ठिकाणी, तर जळगावच्या सराफ बाजारामध्ये सद्यस्थितीत जुन्या भावात ज्या ग्राहकांनी सोनं खरेदी केलेलं आहे त्या ग्राहकांना चांगला परतावा या ठिकाणी मिळत आहेत। जवळपास 27,000चा परतावा या ठिकाणी मिळत असल्यामुळे सोन्याची खरेदी करण्यापेक्षा सोनं मोड करण्याकडे ग्राहकांचा कल या ठिकाणी सराफ बाजारात वाढला आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे सोन्याचे दर आणखी 1 लाखापर्यंत वाढू शकता अशी शक्यता असल्यामुळे कुठेतरी ज्या घरांमध्ये लग्न आहे ते वऱ्हाडी मंडळी असतील किंवा लग्नातले कुटुंब असतील, हे आतापासूनच सोनं या ठिकाणी खरेदी करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीतच गेल्या
वर्षभराचा असेल किंवा गेल्या 3 महिन्यांचा विचार केला असता सोने आणि चांदीचे चढत्या दरामुळे जळगावचे ग्राहक देखील या ठिकाणी संभ्रमात असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.